नमस्कार, मी संदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कराड शहर वाहतूक शाखा. दिनांक 21/12/2025 रोजी कराड व मलकापूर नगरपालिका यांची मतमोजणी असल्या कारणाने माननीय तुषार जोशी सर, पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा यांच्या आदेशान्वये कराड शहरामधील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहे. सदर बदल हे पुढील प्रमाणे असणार आहे. दिनांक 21/12/2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कराड शहरामधील मलकापूर नगरपालिका यांची मतमोजणी दैती निवारणी या ठिकाणी असल्या कारणाने पाटण तिकडणे येथून शाहू चौक व दैती निवारणी मार्गावरून पोपटबाई पेट्रोल पंप जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. तसेच शाहू चौक, अजंठा चौक येथून पाटण तिकडणे जुन्या ब्रिजवरून जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. नागरिकांना विनंती आहे की आपण पर्यायी मार्ग पोपटबाई पेट्रोल पंप, कोल्हापूर नाका, पाटण तिकडणे या मार्गाचा वापर करावा. सदर मार्गामधून निवडणूक प्रक्रियेतील वाहने, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, स्कूल व शाळा बसेस यांना सवलत देण्यात आलेली आहे. नागरिकांना विनंती आहे की आपण सदर मार्गावरती कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग करू नये. सदरचा आदेश सकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू आहे. तसेच कराड नगरपालिका मतमोजणी बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी होणार असल्याने सकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुपर मार्केट येथून बहुउद्देशीय हॉलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. झेंडा चौक येथून बहुउद्देशीय हॉलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. मुंबई आईस्क्रीम सेंटर येथून बहुउद्देशीय हॉलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. सदर वेळेत नागरिकांनी सदर मार्गावरती कोणत्याही प्रकारचे वाहन पार्किंग करू नये. नागरिकांनी पर्यायी मार्ग बैलबाजार रोड, भेदा चौक, पोपटबाई पेट्रोल पंप या मार्गाचा वापर करावा. सदर मार्गामधून पोलीस प्रशासनाची वाहने, निवडणूक यंत्रणेची वाहने, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स, शाळा व स्कूल बसेस यांना सवलत देण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे आपण पालन करून पोलीस दलास सहकार्य करावे. धन्यवाद.